नमस्कार दर्शक श्रोते मित्र हो, कमलाकर सावंत 5692 यूट्यूबमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दररोज एका विषयाची आपण सामान्यपणे चर्चा करतो आणि आजचा विषय आहे हा पैशाशी संबंधित. खरं तर ज्या वेळा तुम्ही बाहेर कुठेही फिरता, दैनंदिन जीवनामध्ये कोणत्याही गोष्टी खरेदी घेत असताना तुम्हाला पैसे द्यावे लागतात. पूर्वीप्रमाणे खिशामध्ये मोठ्या स्वरूपात पैसे ठेवून बाहेर फिरणं किंवा प्रवासामध्ये असे पैसे बाळगणं काही प्रमाणात धोक्याचं आहे. म्हणजेच आता आपण एकतर मोबाईलवरनं पैसे ट्रान्सफर करतो, नाही तर क्रेडिट कार्ड आपल्याकडे असेल तर त्याचाही आपण विचार करतो. बरीच मंडळी आपल्यासोबत 1, 2, 3 बँकाचे क्रेडिट कार्ड ठेवतात. असं क्रेडिट कार्ड ठेवत असताना या क्रेडिट कार्डाचे सगळे फायदे तुम्ही घेता का, हाही प्रश्न आपल्या मनासमोर, आपल्या डोळ्यासमोर असायला हवा. म्हणजेच क्रेडिट कार्डचे सर्व फायदे क्रेडिट कार्ड धारकाने घ्यावेत, यासाठीच आजच्या एपिसोडमध्ये आपण माहिती घेणार आहोत. जवळ असलेले पैसे खर्च अजिबात न करता आवडेल त्या वस्तू खरेदी करण्यासाठी जी सुविधा मिळालेली आहे ती आहे क्रेडिट कार्ड. क्रेडिट कार्डमुळे अशा पद्धतीची सुविधा आपल्याला मिळते आणि जवळचे पैसे खिशात ठेवून आपण आपल्या अकाउंटमधनं डायरेक्ट पैसे त्यांना ते देऊ शकतो. मग विमान प्रवास असेल, सिनेमाचं तिकीट असेल, वेगवेगळ्या दुकानातली खरेदी असेल, मॉलची खरेदी असेल किंवा हॉटेलची बिल भरण्याची वेळ असेल, अनेक ठिकाणी आपण क्रेडिट कार्ड मोठ्या प्रमाणात वापरतो आणि त्याद्वारे आपण पैसे देत असतो. केलेल्या खर्चाची चुकवणी कोणतेही शुल्क न भरता दिलेल्या मुदतीत करावी लागते आणि क्रेडिट कार्डमुळं अनेकदा तोही फायदा त्याच्यामध्ये मोठ्या स्वरूपात होतो. क्रेडिट कार्ड अनेकजण वापरत असली तरी क्रेडिट कार्डामध्ये ज्या पद्धतीने एखाद्या वस्तूच्या संदर्भामध्ये आपण क्रेडिटवर पैसे त्यांना देतो, त्याच पद्धतीनं इतर कुठल्या स्वरूपामध्ये क्रेडिट कार्डाचे फायदे आहेत हेही समजून घेणं अपेक्षित आहे. त्यामुळं क्रेडिट कार्डाचा पुरेपूर वापर व्हावा यासाठी त्यावर नेमक्या कोणकोणत्या सुविधा दिल्या आहेत याची माहिती असणे गरजेचे आहे. बऱ्याचदा क्रेडिट कार्डाचा योग्य उपयोग नाही झाला तर काही मंडळी असंही म्हणतात की आम्ही क्रेडिट कार्ड हौसेने घेतलं, परंतु नंतर आम्ही ते योग्य पद्धतीने मेंटेन केले नाही, वेळेवर पैसे आम्ही भरले नाहीत, आमच्या खात्यात पैसे नव्हते आणि मग क्रेडिट कार्डचा आम्हाला तोटाच झाला. पण जी मंडळी क्रेडिट कार्डचा जाणीवपूर्वक वापर करते आणि वेळेचं भान लक्षात ठेवून पैसे परतीच्या सगळ्या योजना खात्याद्वारे करते, त्यांना क्रेडिट कार्ड हे अत्यंत फायद्याचे वाटतात. तर क्रेडिट कार्डाचे जे फायदे आहेत त्यातला पहिला फायदा आहे वेलकम बोनस. क्रेडिट कार्ड घेतल्यानंतर बँकाकडून युजरला दिलेल्या मुदतीत विशिष्ट किमतीची खरेदी केली असता वेलकम बोनस इन्स्टंट कॅश किंवा कॅशबॅक म्हणून दिला जात असतो. हे आपण समजून घेणं भाग आहे आणि तेवढ्या रकमेचा आपण फायदा घेणं भाग आहे. पुढचा फायदा आहे रिवॉर्ड पॉईंट्स. क्रेडिट कार्डवर केल्या जाणाऱ्या प्रत्येक खरेदीवर विशिष्ट प्रमाणात रिवॉर्ड पॉईंट्स युजर्सना दिले जात असतात. त्यातून व्हाउचर किंवा विविध वस्तू खरेदी करण्याची सुविधा मिळत असते. याही बाबीचा म्हणजेच रिवॉर्ड पॉईंटचा फायदा आपण घेणं अपेक्षित आहे. त्यानंतर आहे रिडम्पशन ऑप्शन. कार्डच्या साहाय्याने केलेल्या प्रत्येक खरेदीवर जमा झालेल्या रिवॉर्ड पॉईंटचे रूपांतर हे डिनर, कॅशबॅक, ट्रॅव्हल्स बुकिंग, भेटवस्तू, स्टेटमेंट क्रेडिट आदीमध्ये करून दिले जात असते. म्हणजेच रिडम्पशन ऑप्शनसुद्धा एक चांगल्या पद्धतीनं आपल्याला मिळणारी संधी आहे, त्याचाही आपण फायदा घ्यायला पाहिजे. पुढचा फायदा आहे फ्युएल रिवॉर्ड्स. कोणत्याही वाहनासाठी पंपावर केलेल्या पेट्रोल डिझेल खरेदीवर युजरला काही सवलत किंवा कॅशबॅक दिला जातो. मग अशा या फ्युएल रिवॉर्ड्सचा सुद्धा आपण फायदा घेणं महत्त्वाचं ठरेल. पुढचा फायदा आहे आपल्याला कॅशबॅक ऑफर्स. कार्डवर केलेल्या वस्तू व सेवा खरेदीच्या एकूण रकमेच्या काही टक्के रक्कम तुमच्या खात्यात वळती केली जाते. बऱ्याचदा मग मोठ्या वस्तू खरेदी करत असताना टी व्ही असेल, फ्रीज असेल, AC असेल, भारीचे मोबाईल फोन्स असतील किंवा घरात लागणारी सर्व प्रकारचे इलेक्ट्रिक
आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं असतील अशाही वेळेला या कॅशबॅक ऑफर्स असतात. त्याचा फायदा तुम्हाला वेळोवेळी घेता येऊ शकतो. माइल्स, मोठ्या प्रमाणावर विमान प्रवास करणाऱ्यांना ही सुविधा दिली जाते. या सुविधेच्या माध्यमातून तुम्ही या पॉईंट्सचा फायदा घेऊ शकता. कार्डधारकांना हॉटेलची बुकिंग तसेच कार बुकिंगमध्ये सवलतीच्या रूपात हा फायदा दिला जातो. हाही फायदा तुम्हाला घेता येतो. या पुढचा आहे लाईफस्टाईल. हॉटेलिंग, सिनेमागृह तसेच मनोरंजन केंद्रावर केलेली खरेदी आदीवर काही सवलती किंवा कॅशबॅक ऑफर्स केल्या जातात. त्या सुद्धा लाईफस्टाईलच्या माध्यमातून आपण वापरू शकतो. हा क्रेडिट कार्डचा आपल्यासाठी एक निश्चितपणे फायदा आहे. त्यानंतर येतं ते बोनस कॅटेगरी. मोठ्या रकमेच्या खरेदीवर ही सुविधा दिली जाते. किराणा भरणे, मोठ्या रेस्टॉरंटमधील खर्च, महागड्या वस्तूंची खरेदी यावर पुरस्कार म्हणून बोनस दिला जात असतो. हा लाभ कॅशबॅक किंवा मोठ्या सवलतीच्या स्वरूपात मिळतो. तोही आपण स्वीकारला पाहिजे. त्याची माहितीसुद्धा आपल्याला असणं अपेक्षित आहे. आणि आता क्रेडिट कार्डवर मेंबरशिप फी. कोणत्याही कार्डच्या वर्षभराच्या वापरासाठी फी आकारली जात असते. काही बँका अजिबात शुल्क घेत नाहीत. दिलेल्या सेवा सुविधांवर हे शुल्क बँकनिहाय कमी अधिक असते. परंतु मेंबरशिप फीसुद्धा बऱ्याचदा आपणाला आपल्या क्रेडिट कार्डच्या योग्य वापरावर कधीकधी कमी केली जाऊ शकते किंवा माफ केली जाऊ शकते. हे सर्व क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यासाठीचे फायदे आहेत. तुम्ही क्रेडिट कार्ड घ्यावं, आपल्या खात्यामध्ये योग्य बॅलन्स ठेवावं. क्रेडिट कार्डाचा वापर केल्यानंतर पुढच्या ठरलेल्या दिवसामध्ये आपल्या अकाउंटमध्ये ते पैसे जमा होतील याची काळजी घ्यावी. म्हणजेच तुम्हाला डेबिट कार्डच्या बरोबरच क्रेडिट कार्डचा सुद्धा वापर करता आला पाहिजे. आणि क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पैसे खिशात नसतानाही किंवा जवळचे पैसे जवळ ठेवूनसुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या वस्तू आणि सेवा यांचा फायदा घेता येतो. तो तुम्ही घ्यावा आणि त्याचे जास्तीत जास्त फायदे तुम्हाला मिळावेत म्हणून क्रेडिट कार्डधारकासाठीचे हे फायदे आपण या ठिकाणी चर्चिले. चला, ही माहिती तुम्हाला कशी वाटली बघा. छान वाटली तर निश्चितपणे लाईक करा, आपल्या इतर मित्रांना शेअर करा. या चॅनलवर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. धन्यवाद.